कृष्ण भगवान की जय। भजमन कृष्ण गोपाल गिरिधर गोपाला। 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 जपत कृष्ण गोपाल गिरिधर गोपाला। सबरे जगत का एक रखवाला। सबरे जगत का एक रखवाला। सबरे शाम सवेरे जब मन मेरे शाम के नाम की माला। सबरे जगत का एक रखवाला। मन मुरारी वाला। सबरे जगत एक रखवाला। मन मुरारी वाला। सबरे जगत का एक रखवाला। सबका कृष्ण कन्हैया कृष्ण कन्हैया कृष्ण कन्हैया कन्हैया कृष्ण कन्हैया। ओ जीवन में कृष्ण कन्हैया कृष्ण कन्हैया कृष्ण कन्हैया कन्हैया कृष्ण कन्हैया।
बांसुरिया जब छेड़े नंद गेवा सबरे वाला मोहन मुरली वाला सबरे जगत वाला मोहन मुरली वाला सबरे जगत मोहन मुरली वाला सबकी नाच बजाए नाच बजाए कृष्ण कन्हैया कन्हैया कृष्ण कन्हैया सबके बिगड़े आज सवारे आज सवारे कृष्ण कन्हैया कन्हैया कृष्ण कन्हैया अंतर्यामी अंतर्यामी सबका स्वामी कुल का पाला सबरे मोहन मुरली वाला सबरे मोहन मुरली वाला सबरे ये सुख दुख है मन ये जीवन मन ये जीवन कृष्ण कन्हैया कन्हैया कृष्ण कन्हैया सब तेरा है तेरे अर्पण अर्पण कृष्ण कन्हैया कन्हैया कृष्ण कन्हैया सब कुछ सब कुछ देने वाला तू ही देने वाला सबरे जगत मोहन मुरली वाला सबरे जगत मोहन मुरली वाला सबरे जगत एक रखवाला शाम सवेरे जब में शाम के नाम की माला सबरे जगत एक रखवाला मोहन मुरली वाला सबरे जगत कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की गोकुळ मध्ये आल्यानंतर गोपाळ कृष्ण महाराजांचा नंद उत्सव साजरा केला गेलेला.
अतिशय आनंदामध्ये नंदानी आणि नंदवासियांनी गोपाळकृष्ण महाराजांच्या आतुरतेने उत्कंठा होती. ती उत्कंठा, त्यांचा पालनहार, त्यांचा तारणहार ह्या भूतलावर आलेला होता. देवानं गोकुळच काय, परंतु संपूर्ण धरा सुद्धा, संपूर्ण पृथ्वी सुद्धा हे निसर्गाने नटलेली होती. आतापर्यंत कंसाच्या अत्याचाराने जे वृक्ष झालेली होती धरती, वृक्ष झालेले होते वृक्ष, वृक्ष झाले होते मनुष्य, वृक्ष झाले होते पशु प्राणी, ते सुद्धा नुसता गोपाळकृष्ण महाराजांच्या आगमनाची चाहूल लागतात. झाडांना पालवी फुटलेली आहे, मेघ बरसतायत. न जाणो त्या गोपाळांच्या मनामध्ये, त्या गवळणच्या मनामध्ये एक अकृत्रिम आनंद जो दिसत तर नव्हता, परंतु एक उचंबळून येणारा आनंद होता. तो आनंद गोपाळकृष्ण महाराजांच्या या आगमनाने झालेला आहे. पशु पक्षी सुद्धा आनंदाने बागडतायत, आनंदाने उड्या मारतायत. आणि आनंदाने उड्या मारत असताना वृंदावनी वेणू वागे, वृंदावनी वेणू वागे, वृंदावनी वेणू वेणू गवनाचा माये वाटे, वेणू गवनाचा माये वाटे, वेणू नादे गोवर्धन गाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे. वृंदावनी वेणू वागे, वृंदावनी वेणू वागे, वृंदावनी वेणू. मुझ पसरोनी मयूर विराजे, मुझ पसरोनी मयूर विराजे, मुझ पसरोनी, मुझ पसरोनी, मुझ पसरोनी मयूर विराजे. मग पाहता भासतिया कमराज, मग पाहता भासतिया कमराज गवरावे. वृंदावनी वेणू वागे, वृंदावनी वेणू वागे, वृंदावनी वेणू. चाराच रूप विसरली, चाराच रूप विसरली, चाराच रूप विसरली. गाई लागले की भाई झाली, गाई व्याघ्र की भाई झाली. शिवले निवांत राहिली, शिवले निवांत राहिली. वैरभाव मुळा विसराती, वैरभाव मुळा विसराती. विनुनाद गोवर्धन गाजे, विनुनाद गोवर्धन गाजे. वृंदावनी वेणू
अशी वृक्ष झालेली धरती गोपाळकृष्ण महाराजांच्या आगमनाने नुसते मनुष्य प्राणीच नव्हे, हिरवगार हिरवीगार वृक्ष मल्लीच नव्हे, तर पशुपक्षी सुद्धा आपलं वैर भाव विसरून आपल्या ह्या परमपित्याची आगमनाची आतुरता त्यांना होती. ही आगमनाची आतुरता आज पूर्ण झालेली आहे. ही तर झाली गोकुळामधली परिस्थिती. परंतु ज्या वेळेस देवकीची जी कन्या कंसाच्या हातून निघून गेली, आकाशवाणी झाली, तेव्हापासून मात्र कंसाची जी भीती आहे ती खूप वाढलेली आहे. तेव्हा इतकी भीती वाढलेली आहे, इतकी भीती वाढली की कंसाला जेवताना सुद्धा आपल्या राजवाड्यामध्ये सुद्धा एक लहान मुलांचा आवाज येऊन राहिला. कृष्णाला असं वाटून राहिलं एक बालरूप सगळ्या त्याच्या राजभवनामध्ये एक बालरूपच आहे. आणि बालरूप त्याला हाक मारते, मामाजी, ओ मामाजी, मामाजी. जेवणाच्या ताटामध्ये बस. जेवणाच्या ताटामध्ये त्या लहान बाळाचा चेहरा दिसायचा. भिंतीकडे पाहायचं, भिंतीमध्ये लहान बाळ दिसायचं. राजासनाकडे पाहायचा, राजासनावर एखादा बाळ बसलेला त्यांना दिसायचं. राजरसावरून आवाज यायचा, मामाजी, ओ मामाजी. कंसाला झोपावं तर झोप लागत नव्हती. शय्येवर गेल्यावर दिसायचं, शय्येवर कोणतरी आपल्या अगोदरच झोपलेलं आहे. ती आपल्याला हाक मारते, मामाजी, ओ मामाजी. असा आपल्या भाषाच्या, आपल्या पंचाच्या, आपल्या वैर्याच्या आगमनाने कंस चिंताग्रस्त झालेला आहे. जीवताना अन्न गोड लागत नाहीये. मंत्र्यांना बोलावं, राजदरबारामध्ये बोलावं, राजदरबारामध्ये बसावं. राजदरबारामध्ये चिंता, राज्याचा कारभार चिंतेने ग्रासून गेलेला आहे. एक दिवस झाला चिंताग्रस्त कंस मथुरेमध्ये एक उदासीनता आलेली आहे. मथुरा नगरी उदास पडलेली आहे. आणि या मथुरे नगरीमध्ये कंसाचं लक्ष लागत नाहीये. कंसाला आपला वैरी दिसतोय. जिथं पाहावं तिथं, ज्या चेहऱ्याकडे पाहावं त्या चेहऱ्याकडे आपला वैरी दिसतोय. मंत्री असेल, सेनापती असेल, तेव्हा आपली राणी असेल, त्या राणीच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा आपला काळ त्या कंसाला दिसतोय. असा चिंताग्रस्त झालेला हा कंस तिसऱ्या दिवशी राजदरबारामध्ये आला. राजदरबारामध्ये येऊन कंसाने राजसभा बोलवलेली आहे. मोठे मोठे दानव, वेताळ, कंकाळ, तृणासूर इत्यादी राक्षस त्याची अमात्य त्या ठिकाणी जमा झालेले आहे. चिंताग्रस्त चेहरा. मंत्र्यांनी विचारलं, का हो राजे, इतके चिंताग्रस्त का, इतके चिंतेने का ग्रस्त आहात? अशी कोणती चिंता आपल्याला लागलेली आहे? कंस म्हणाला, अरे अमात्य हो, अरे सेनापती हो, तुमच्यामध्ये कोणीही असा शूरवीर नाही की जो माझा काळ आहे तो काळ गोकुळामध्ये जन्मला आहे, त्या काळाला कोणी संपवेल? अमात्याने विचारलं, राजे, तुमचा आणि काळ हे होऊ शकतं का? तुम्ही इतके शक्तिशाली आहात, इतके पराक्रमी आहात, तुमचं कोण काय बिघडेल? कंसाने सांगितलं. कंस म्हणाला, तुम्हाला आकाशवाणी झालेली कल्पना नसेल. आकाशवाणी झालेली आहे. माझा काळ हा गोकुळामध्ये जन्मलेला आहे. त्या माझ्या वैर्याची मला चिंता आहे. या आपल्या सभेमध्ये असा कोणी नाही का
जो माझ्या वैर्याचा वध करेल. पहिल्यांदाच राजसभा बोलवली आहे. त्या राजसभेमध्ये मावळभटही आहे. मावळभट म्हटले. मावळभटांनी कंसाळमधलं राजे, एका बाळाची तुम्ही इतकी चिंता करताय, त्या बाळाला तर मी संपेल, तुम्ही मला विडा द्या. कंसाने आनंदाने आपले जे पुरोहित होते त्या पुरोहितांना म्हणजे मावळभटांना गोकुळामध्ये जाण्याचं विडा दिलेला आहे. विडा काय दिलेला आहे? मावळभट्टांची इच्छा असो अथवा नसो, मावळभट्टाने तो कंसाने दिला म्हणून घेतलेला आहे. मावळभट्ट म्हणाले, महाराज आपण आपल्याला चिंता नसावी, आम्ही अजून तुमचे पाईक आहोत. आम्ही पाईक असताना तुम्ही एका बाळाची चिंता करताय. अहो त्या बाळाचा काटा तर आम्ही सहज पाहतो. आपण आपल्याला चिंता नसावी. कुठंतरी डुबत्या नावेला तिनकेचा सहारा म्हणतात, त्याप्रमाणे कोणीतरी कंसाच्या दुःखाला सांदर त्या राजसभेमध्ये होते. ते मावळभट्टाच्या रूपाने होते. मावळभट्टाला कंसाने विडा दिलेला. मावळभट्ट हे दुसरे तिसरे कोणी नसून कंसाचा पौरोहित्य करणारे एक ब्राह्मण होते. ब्राह्मण काय होते? पण दैत्यातले ते ब्राह्मण होते. कंसाचं पौरोहित्य करायचं. त्या मावळभट्टाला कंसाने विडा दिलेला आहे. मावळभट्टाने त्यांचा सत्कार केलेला आहे, आदर केलेला आहे. मावळभट्टांना कंस म्हणतो, अमात्य हो, पौरोहित्य हो, केव्हा जाता तुम्ही? माझा वैरी तुमची वाट पाहतोय. मी उतावीळ झालेलो आहे. त्याच्या वधाची वार्ता ऐकण्यासाठी मी उतावीळ झालेलो आहे. किती दिवस झाले, किती महिने झाले, किती वर्ष झाले, मी अजूनही अशी शुभ वार्ता ऐकली. जिथे पाहावे तिथे मला एक ज्वालेचा तहान लागतोय. संपूर्ण अग्नी माझ्या अंगामध्ये प्रज्वलित होती आहे. मी चिंतेने ग्रासलेलो आहे. मी जेवावं तर मला जेवण गोड लागत नाहीये. मी निद्रा घ्यावी तर मला निद्रा येत नाहीये. इतका मी चिंताग्रस्त झालेलो आहे. आज तुम्ही माझी इच्छा पूर्तीसाठी निघालात. आज माझ्या चेहऱ्यावर थोडं हास्य आलेलं आहे. आज माझं मन आनंदित होत आहे की कोणतरी माझं वैर्याचा वध करण्यासाठी निघालेला आहे. यथोचित सत्कार केल्यानंतर मावळभट्ट कंसापासून निघालेले आहे. कंस त्या मावळभट्टांना वाटी लावण्यासाठी कंस वेशीच्या दरवाजापर्यंत येतोय. त्यांनी सांगितलं, मावळभट हो, यशस्वी हो, आपण जो विडा घेतलेला आहे तो विडा पूर्ण करून यावा. आपल्या येण्याची शुभ वार्ता ऐकण्यासाठी माझे कान हे आतुरलेले आहे. मी आपल्या आगमनाची वाट पाहतो. मावळभट ही तेवढ्याच तोऱ्यामध्ये तिथून निघालेले आहे. मजल दर मजल करत मावळभट्टाने गोकुळाची वेश गाठलेली आहे. गोकुळाच्या वेशीपर्यंत आल्यानंतर मावळभट्टाने यमुनेच्या त्या पाणीमध्ये हातपाय धुतलेले आहे. तिळा जानवा व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि पौरोहित्याला शोभेल साजेल असं वेश करून गोकुळ नगरीमध्ये प्रवेश करताय. गोकुळ नगरीमध्ये प्रवेश तर केलेला आहे. गोकुळ नगरी एवढी मोठी आहे आणि अष्टमीच्या दिवशी कंसाचा हा काळ जन्माला आलेला आहे. आता एवढ्या मोठ्या नगरीमध्ये तो बाळ शोधायचा कसा? मावळभट्टाला मोठा प्रश्न पडलेला आहे. परंतु त्याच्या आसुराच्या बुद्धीने, आसुरी बुद्धीने त्याच्यामध्ये त्याला सुचवलं, अरे दारोदार घरोघरी मुलाला विचारण्यासाठी अष्टमीच्या दिवशी कोण जन्मला, अष्टमीच्या दिवशी कोण जन्मला हे विचारण्यापेक्षा गावाचे जे प्रमुख आहेत
त्यांच्याच घरी जावं, त्यांनाच भेटावं आणि त्यांनाच विचारावं की अष्टमीच्या दिवशी या गावामध्ये कोण कोण जन्माला आलेले आहेत, कोण कोण मुलं आहेत. म्हणून मावळभट गोकुळामध्ये प्रवेश करतायत. कडक राजमार्गाला लागलेले आहेत. आजूबाजूचे परिसरातले लोक मावळभट्टांना सगळ्या चांगल्या प्रकारे ओळखीत होते. सगळ्यांना माहित होतं हे महाराजांचे पुरोहित आहे. मथुरा नरेश कंसाचे हे पुरोहित सगळ्यांना माहिती होते. त्या ज्या रस्त्याने निघालेले आहेत त्या गोकुळामधले गोप वाला सगळे त्यांना प्रणाम करतायत, त्यांचा आदर करतायत. परंतु हृदयामध्ये, मस्तिष्कामध्ये, बुद्धीमध्ये वैरभाव चिंतून विषाचा प्याला घेऊन आलेले हे मावळभट तडक गोकुळामध्ये नंदाच्या घरी पोहोचलेले आहेत. नंदाच्या घरी बाळ येऊन आज तिसरा दिवस आहे आणि ह्या तिसऱ्या दिवशी नंद सुद्धा आनंदामध्ये कोणाला अशर्फिया देत आहे, कोणाला हिरे वाटताय, कोणाला मोती देत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आनंदाने ज्यावेळेस नंदाचं घर आनंदाची उजंबळी घेतोय त्या काळामध्ये एक ब्राह्मण नंदाच्या दारी आलेला आहे. नंदाने ओळखलं हे दुसरे तिसरे कोणी नसून मथुरा नरेश कंसाचे हे पौरोहित्य आहे. नंद सुद्धा आपल्या आसनावरून उठलेले आहेत. यथोचित सत्कार करण्यासाठी मावळभट्टांचा घराच्या दरवाजापर्यंत आलेला आहे. मावळभट्टांना भेटले, मावळभट्टांचे चरण स्पर्श केले. या भटो या, कसे आहात, बरे आहात ना, मथुरा नरेश बरे आहेत ना. मावळभट्टाने आशीर्वाद दिला. आशीर्वाद देऊन त्यांच्या सोबत आलेला नंदाला म्हणाले, नंदा अरे मी तुलाच भेटण्यासाठी आलेला. नंद म्हणाले, अहो या की, तुमचं स्वागतच आहे. यथोचित सत्कार स्वागत करून नंदाने त्यांना आपल्या आसनावर बसवलेला आहे. आपण स्वतः पायथ्याशी बसलेले आहे. मावळभट्टांना म्हणतायत, काय काम काढलं प्रभूवर, आज्ञा करावी. मावळभट्ट म्हणताय, नंद अरे बरेच दिवस झाले तुझी भेट नव्हती, तुझी भेट घेण्यासाठी मी आलेलो. बरं झालं, आमचं महत्भाग्य, आमचं भाग्य, आपण आमच्या दारी आलात, आपलं स्वागत आहे. परंतु भटो तुम्हाला माहित नाही का प्रभूवर. ते म्हणाले, काय, आमच्या घरी बाळ जन्मलेला आहे. मावळभट म्हणतात, हो मी तेच पाहण्यासाठी आलेलो आहे, कारण हृदयामध्ये विषाची कुपी घेऊन आलेला आहे. मावळभट म्हणतो, हो मी तेच पाहण्यासाठी आलेलो आहे. पाहूया, दाखवा बरं तो बाळ कसा आहे. नंद आपलं बाळ आणण्यासाठी यशोदेकडे गेलेले आहेत. यशोदा आपल्या लहान बाळाला स्तनपान करत आहे. सकाळी सकाळी स्नान घातल्यानंतर एक कांती त्या बाळाच्या चेहऱ्यावर आहे. यशोदेने त्याला कोणाची नजर लागू नये म्हणून थीट लावलेला आहे. असं आनंदानं बागडत असलेलं तो बाळ यशोदेच्या उत्संगी आहे. नंद त्या ठिकाणी जातात आणि म्हणतात, महाराणी या बाळाचं भाग्य पहा. मथुरीचे पौरोहित ते स्वतः या बाळाला पाहण्यासाठी आलेले. यशोदा म्हणाली, हो माझा हा बाळ आहेच भाग्यवान. प्राणनाथ तुम्हाला कळत नाही का, माझ्या बाळाच्या आगमनानेच ही पृथ्वी कशी सुजलाम सुफलाम झालेली आहे. वृक्ष पडलेली ही धरा आज हिरवी गार वृक्षाने नटलेली आहे.
12-12 वर्ष न पडणारा पाऊस कसा धो धो मुसळधार पाऊस. माझे शेतकरी बांधव सुद्धा, माझे गोवत्स सुद्धा यांनी किती सुखी होतील हे माझ्या बाळाच्या आगमनाची चाहूल लागल्यापासूनच आहे ना. नंदाने ते मानले, हो म्हणाले, खरंच आहे, माझं बाळ भाग्यवानच आहे. आणि माझ्या बाळाला पाहण्यासाठी मथुरेचे पौरोहित्य आलेले आहे. हे अजून दुधात साखर टाकल्यासारखं. पाहूया, याची पत्रिका तर बनवायचीच आहे. याची पत्रिका बनवण्या अगोदर मी माबळ भट्टांना सांगतो की ह्या बाळाची तुम्ही जन्मपत्रिका बनवावी. हा बाळ कसा आहे, याचं भाग्य कसं आहे, त्याचं भाग्योदय केव्हा आहे, कसा आहे, तो मला तरी कळावा. म्हणून जन्मपत्रिका बनवायची सांगतो. यशोदेने आनंदाने तो बाळ उचललेला आहे आणि नंदाच्या हातीमध्ये दिलेला आहे. नंदाने त्या बाळाला हातामध्ये घेतलंय, आपल्या उसंगी लावलेला आहे, त्याचं एक चुंबन घेतलेलं आहे. आनंदाने त्याला हातामध्ये घेऊन ते माबळ भटाकडे येत आहे. नंदाला माहित नाहीये ते माबळ भट पौरोहित्याकडे नव्हे, ते काळाच्या हातामध्ये देत आहेत, कारण जीवमती आहे. त्या बाळाला आणलं, माबळ भट्टांच्या हातामध्ये दिलं. माबळ भट्टाने ते हातात घेण्या अगोदरच त्या बाळाकडे पाहिलं, त्या बाळाच्या चेहऱ्यावरच तेज पाहिलं, त्या बाळाची आभा पाहिली. ती पाहिल्यानंतरच पहिलेच माबळ भट्ट त्या बाळाचा चेहरा पाहताच दचकले, थोडेसे दबकले, कारण हा बाळ सामान्य बाळासारखा दिसत नाहीये. काहीतरी एक आव्हाची वलय याच्या शेजारी आहे, याच्या बाजूला आहे. माबळ भट्टाने ती बाळ हातामध्ये घेण्या अगोदरच नंदाला विचारलं, नंद बाळ केव्हा आलाय हा बाळ जन्माला? नंद म्हणाले, अष्टमीच्या दिवशी. हा एकटाच बाळ अष्टमीच्या दिवशी गोकुळामध्ये आलाय का? ते म्हणाले, नाही, अजूनही बाळ असतील. ते म्हणाले, यालाच नव्हे, अजून जितकीही बाळ अष्टमीच्या दिवशी जन्माला आलेले आहेत ते सगळ्यांना घेऊन या. मी अगोदर गावातल्या सगळ्यांची पहिले पत्रिका पाहतो, ती मुलांना पाहतो आणि इथून प्रस्थान करण्या अगोदर या बाळाची जन्मपत्रिका बनवतो. नंदाने नंद गावामध्ये जितकेही बाळ अष्टमीच्या दिवशी जन्माला आलेले होते त्या सगळ्यांना त्यांच्या पालकांना सांगितलं, सगळे आपल्याला बाळ घेऊन आलेले. नंदाच्या घरामध्ये एक दाटी झालेली आहे. जितुकी बाळ आले, सगळ्या बाळांना माबळ भट्टाने पाहिलेला आहे, परंतु सगळ्या बाळाच्या वेगळा हा बाळ दिसत होता. याची आवाज वेगळी होती, याचं तेजस वेगळं होतं, याचं हसणंही वेगळंच होतं, याचे डोळेही वेगळेच होते, याचे केसही वेगळेच होते. मावळ भट्टाने लांबूनच पाहिलं तर थोडेसे मनामध्ये दबकलेले. मावळ भट्टाने गावातले जितके बाळ होते सगळ्यांना पाहिल्यानंतर त्यांना पाठी लावलेले. मग नंदाला म्हणतायत, नंदा आता असं करा, तुम्ही एक पाठ घेऊन या, गंध घेऊन या, अक्षदा घेऊन या, घेऊन या, ते चौरंग घेऊन या. मी या बाळाला त्या चौरंगावर ठेवेन, त्याच्या अंगावरचे लक्षण पाहिजे आणि लक्षण पाहून मग मी याची पत्रिका बनवेन. त्याचे वार, तिथी, नक्षत्र, कलार जेही असतील, याच्या अंगावरचे जे लक्षण असतील ते मला पाहावे लागतील आणि मग मी पत्रिका बनवेन. नंदाने चौरंग मागवलेला आहे, पाठ मागवलेला आहे, ताट मागवलेला आहे, मुसळ मागवलेली आहे. सगळे त्या ठिकाणी ठेवल्या गेल्यानंतर समोर चौरंग ठेवलेला आहे, चौरंगावर बाळ. माबळ भट त्या बाळाकडे पाहतायत, नंदाकडे पाहतायत. नंदाकडे पाहिल्यानंतर पुन्हा बाळाकडे पाहतायत, पुन्हा नंदाकडे पाहतायत, बाळाकडे पाहतायत. आणि अचानक शब्द केला माबळ भट्टाने. पहिला शब्द उच्चारला, अरे नंदा, अरे हा बाळ चांगला नव्हता, याचे लक्षण चांगले नाहीत, हा तुझ्या कुळाचा नाश करेल,
हे बाळ जन्माला आलेलं आहे, हे गोकुळ नगरीवर अरिष्ट आहे. नंद घाबरले. प्रभूवर हे काय म्हणत आहात? माझा बाळ या भूतलावर येणार आहे, त्याची चाहूल लागल्यापासूनच सगळं वातावरण बदललेलं आहे. पशु पक्ष्यांचं वागणं राहणं बदललेलं आहे, माणसांचं राहणं वागणं बदललेलं आहे. आमच्या घरामध्ये एक चैतन्य आलेलं आहे, एक कृत्रिम आनंद संपूर्ण माझ्या गावाला होतोय, मला होतोय, आणि तुम्ही म्हणतात हा बाळ चांगला नाही, हा अरिष्टकारक आहे. मला कळत नाही. मावळभट म्हणाले, अरे जन्मपत्रिका बनवणं तू जाणतोस की मी जाणतो? बाळाचे लक्षण तुला माहिती आहे की मला माहिती आहे? नंद चूप बसतो. नंद काही बोलत नाही, कारण खरोखर ज्योतिष शास्त्रामध्ये मावळभट अत्यंत निष्णात आहे. आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये, संपूर्ण नव्हे संपूर्ण राज्यामध्ये मावळभट्टाची एक ख्याती आहे की मावळभट जेही पत्रिका बनवतात, जेही भविष्य कथन करतात, ते अगदी त्रिकाळ सत्य असत. मावळभट्ट सांगतोय आणि आपण त्याच्यावर प्रश्न करतोय, परंतु एक बापाचं हृदय आहे. बाप आपल्या मुलाचं कितीही जरी खोटा असला तरी तो कसा ऐकून घेईल. नंदाच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात. ते म्हणाले, थांबा, हे जे तुम्ही मला सांगितलेलं आहे ना, हे ह्या बाळाच्या आईला सांगा, कारण मी जर सांगितलं तर तिला माझं खरं वाटणार नाही की हा बाळ ह्या गावासाठी किंवा कोणासाठी अरिष्ट आहे. मी यशोदेला बोलवतो. म्हणून यशोदेला बोलवण्यासाठी नंद आपल्या घराच्या आतमध्ये गेलेले आहे. इथं शय्या घर आहे त्यांचं, त्या ठिकाणी गेलेले आहे. त्यांनी यशोदेला सांगितलं, यशोदा, मावळभट्ट आलेले आहे आणि मावळभट्टांना मी आपल्या मुलाची पत्रिका बनवायची सांगितलेली आहे, तेव्हा तूही माझ्या सोबत चल, ते काय म्हणतात ते ऐक. यशोदा नंदा सोबत आलेली आहे. त्या अगोदरच चमत्कार झाला. जसे नंद यशोदा त्या मावळभट्टाकडे येत आहेत, त्या बाळाकडे येत आहेत, मावळभट्टांनी जे रोखून ठेवलेले डोळे आहेत त्या बाळाकडे, आणि अचानक आतापर्यंत शांत बसलेलं बाळ एकदम मावळभट्टाकडे पाहून हसतोय. हसतो काय? नुसतं बाळच काय हसतोय, तिथं ठेवलेला चौरंग सुद्धा हसायला लागला. चौरंगच नव्हे, पाटच नव्हे, मुसळच नव्हे, सगळे हसायला लागलेले आहेत. अशी जाणीव व्हायला लागलेली आहे त्या मावळभट्टाला की अरे हे काय होतंय. एक बेचैन झालेलं आहे मावळभट्ट, आणि अशा बेचैनीमध्येच जसे समोर देवकी आणि यशोदा त्या मावळभट्टाकडे येत आहेत, त्या अगोदरच ते पाट जो होता तो हवेमध्ये उडायला लागलेला आहे. तिची मुसळ होती ती खाली ठेवलेली होती, ती हवेमध्ये उडायला लागलेली आहे. नव्हे पाटच नव्हे, पाट हवेमध्ये उडाला, इतकाच नव्हे तर पाट उडाला आणि मावळभट्टाच्या डोक्यावर पडला. मुसळ हवेमध्ये उडाली आणि मुसळ पाठीवर लागते. मावळभट्टाला अशी जाणीव झाली, कोणतरी पाट उचलतंय माझ्या डोक्यावर टाकतंय, कोणतरी मुसळ उचलतंय माझ्या पाठीवर मारतंय. मावळभट्ट दचकून उठले की हे काय व्हायला लागलेलं आहे, इथं हा काय चमत्कार व्हायला लागलेला आहे. इथं माझ्या समोर ठेवलेलं चौरंग आहे, माझ्या समोर ठेवलेला पाट आहे, की ऑटोमॅटिक हवेमध्ये आपोआप कशी उडायला लागलेली आहे. म्हणून मावळभट्ट देवकी आणि यशोदा, नंद आणि यशोदा येण्या अगोदरच ते पाट आणि मुसळ, ते पाट असं का करतंय म्हणून नंद पळत आलेला आहे. त्या पाटाला खाली दाबण्याचा प्रयत्न करतायत, तरी पाट ते दाबल्या जात नाहीये. ते चौरंग खाली दाबल्या जात नाहीये. मुसळ धरण्याचा प्रयत्न करतात, मुसळ धरल्या जात नाहीये. ते जेव्हा पाठीवर घाव पडले तेव्हा मावळभट्ट जागेवर उठले आणि त्या नंदाच्या घरातून पळायला लागलेले आहेत. नव्हे पळायला लागले, नुसते मावळभट्टच काय पळतायत, पाठीमागे पाटही पळते, चौरंगही पळते, मुसळही पळते. आणि नुसतं पळतच नाही मावळभट्टाच्या पाठीमागे, तर मुसळाचे घाव त्यांच्या डोक्यावर लागतात, मुसळाचे घाव त्यांच्या पाठीवर पडतायत, मुसळाचे घाव त्यांच्या पायावर लागतायत. अशी दैना करत मावळभट्ट त्या नंदाच्या घरातून पळत सुटलेल्या आहेत. जसे घराचा दरवाजा ओलांडला, गावाच्या राजपथावर ते निघाले, तसे गावातले जितकेही गवळणी आणि गोपी यांच्या घरामध्ये जेवढे भांडे ठेवलेले होते, ते भांडे सुद्धा आपोआप घरातून बाहेर हवेमध्ये उडायला लागलेले आहेत आणि उडतायत आणि मावळभट्टाच्या पाठीमागे लागतायत.
पाठीमाग काय पाठीमाग काय पाठीवर पडतायत, डोक्यावर पडतायत, सपा सप सपा सप त्या भांड्याचा मार लागतोय. आणि माबळभट ते मार खात 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 पळत पळतच निघालेले, गावातून बाहेर पडले. आता शेत लागलेले आहेत, ते शेतामध्ये शेतीचे जेवढे आजार ठेवलेले आहेत, जेवढे अवजार ठेवलेले आहेत, ते अवजार सुद्धा माबळभट्टाच्या पाठीमागे लागलेले आहेत. पाठीमागे लागता लागता पाठीमागे लागलेलेच नाही तर ते सुद्धा अवजाराचं मार त्या माबळभट्टाच्या पाठीवर, डोक्यावर, पायावर, सर्व अंगावर लागतंय. आणि माबळभट पुढे पळतायत आणि हे सगळे अवजार आणि घरातले भांडे कुंडे हे माबळभट्टाच्या पाठीमागे लागले आहेत. माबळभट पळतायत, खाली जमिनीवर पडतायत, गुडघे फुटलेले आहेत, कोपरे फुटलेले आहेत, कपाळ फुटलेला आहे, पाठीवरून रक्त येत आहे, पायातून रक्त येत आहे. माबळभट्टाची अशी दैना करून माबळभट पळता 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 जेव्हा त्या गावाच्या वेशीच्या बाहेर निघाले, जेव्हा यमुनेच्या तीरी आले, यमुनेमध्ये जशी त्यांनी उडी मारली तसे जी अवजार होती किंवा जे भांडे होते, मुसळ होती, पाट होती, ती तिथंच राहिली. आणि मग तशीच दैना करून माबळभट्ट हे यमुनेमध्ये उडी टाकून मथुरेकडे पळ सुटलेले आहे. पोहता 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 जेव्हा मथुरेच्या वेशीजवळ पोहोचले, वेशीजवळ पोहोचल्यानंतर माबळभट्टाची जी दैना झालेली आहे, दैना काय माबळभट्ट अर्धमेले झालेले आहे. अरे कंसा धाव, अरे कंसा धाव, अरे कंसा मला वाचव, अशी अरोळ देतच हे पळालेले आहे. मथुरेमध्ये जेव्हा पळतायत, राजमार्गावरून पळतायत, संपूर्ण मथुरा नगरी झालेली दैन्य, हे पुरोहितांची दैन्य पाहताय, आपल्या डोळ्यांनी पाहताय. परंतु कोणी थांबत नाही, कोणी हाक मारले ऐकल्या जात नाही. असे माबळभट पळत 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 राज दरबारापर्यंत आलेले आहे. राज दरबारामध्ये ती बळाच्या वाईटची बातमी ऐकण्यासाठी कंस हा दरबारामध्ये राजासनावर बसलेला आहे. राजासन वाटच पाहतोय, राजासन वाटच पाहते, राजा वाटच पाहतोय की आता माझे पुरोहित येतील आणि मला त्या बळाची शुभवार्ता सांगतील. त्या दरबारामध्ये बसलेला कंसासमोर हा माबळभट रक्तबंबाळ होऊन, अर्धमेला होऊन पळतच त्या राज दरबारामध्ये आलेला आहे. आणि राज दरबारामध्ये आल्यानंतर जोरात ओरडतोय, अरे मथुरा नरेश, अरे मथुरा नरेश, हे मला तुम्ही कुठं पाठवलं? मथुरा नरेश, हे मला तुम्ही कुठं पाठवलं? अहो मी पळून आलो म्हणून ठीक आहे, नाही तर आजच माझा घात झाला. ते पाहिल्यानंतर मथुरा नरेश आपल्या आसनावरून उठलेले, माबळभट्टाची ही दैन्य पाहिलेली आहे. ही दैन्य पाहिल्यानंतर मथुरा नरेश म्हणतायत, अहो पुरोहित, तुम्ही तर असुर आणि ऐका बाळाने तुमची इतकी दैन्य करावी. पळतच आलेले माबळभट सांगतायत, अरे महाराजा, तो काही सामान्य बाळ नाही. अरे तो बाळ काही सामान्य आहे का? तू ज्याच्याकडे मला पाठवलेला आहे, अरे काय सांगू त्याच, काय सांगू त्याची आभा, काय सांगू त्याचं चेहऱ्याचं तेज. अरे हा काही सामान्य बाळ नाही. कंसाने त्यांना शांत केलेला आहे. शांत करून त्यांना विचारतायत, माबळभट काय झालं? माग घडलेली जेवढी ही कथा आहे माबळभट्टांनी कंसाला सांगितलेली आहे. कंसाची चिंता अजूनही वाढलेली आहे. 3 दिवसामध्ये चलविचल झालेला कंस अजूनही घाबरलेला आहे की माझ्या एवढ्या मोठ्या पौरोहित्याला, माझ्या एवढ्या मोठ्या असुराला, माझ्या या असुराला आज एका लहान बाळानं एवढी दैन्य केलेली आहे. मला जे वाटत होतं, मी जी आकाशवाणी ऐकलेली आहे ती काही खोटी नाही, ती सत्य आहे. तो माझा काळच आहे. अजून त्याची चिंता वाढलेली आहे, अजून त्याची चिंता वाढलेली आहे. कंसाला कसल्या जागी धरून घाम फुटलेला आहे. कंस म्हणतो, माबळभट कसा आहे होतो बाळ, कसा दिसतो होतो बाळ? माबळभट सांगायला लागले, अरे महाराजा काय सांगू त्याच, काय सांगू त्याच्या चेहऱ्याचं तेज, काय सांगू त्याच्या डोळ्याची तेज, काय सांगू त्याच्या शरीराची कांतीची आभा, काय सांगू तुला, काय वर्णन करू? ते म्हणाले, मला हे सांगू नका. त्या बाळाचं तुम्ही काय केलं? अहो त्या बाळाचं नुसतं मी वाईट करावं, नुसतं मनामध्ये आलं किंवा त्याचं वाईट व्हावं, हे त्याच्या माझ्या मनामध्ये आलं तर संपूर्ण हे पाट, चौरंग, मुसळ, एव्हाना घरातले भांडे कुंडे, एव्हाना त्याच घरातले नव्हे गावातले भांडे कुंडे, शेतातली अवजारं हे सुद्धा माझ्या मागे लागलेले आहेत.
मी कसा कसा माझी जान माझे प्राण वाचून मी या इथपर्यंत पोहोचलेलो आहे हे मलाच माहिती आहे. कौसा, मला नको तुझं हे पौरोहित्य, मला नको तुझं हे राजवैभव, मला नको तुझी मथुरा नगरी. मी आज सोडून चाललोय. आणि माबळ भट त्या दिवशी पासून मथुरा नगरी सोडून गेलेले आहेत. मेरी बाह पकड़ लो एक बार सावरिया गिरधारी, मेरी बाह पकड़ लो एक बार सावरिया गिरधारी, मेरी बाह पकड़ लो एक बार सावरिया गिरधारी, मैं तो जाऊं पर बनी सावरिया गिरधारी, मैं जाऊं पर बनी सावरिया गिरधारी, सावरिया गिरधारी, सावरिया गिरधारी, गिरधारी बनवारी, गिरधारी बनवारी, मैं तो जाऊं पर बनी सावरिया गिरधारी, मैं तो जाऊं पर बनी सावरिया गिरधारी, मेरी बाह पकड़ एक बार सावरिया गिरधारी, मैं तो जाऊं पर बनी सावरिया गिरधारी, सावरिया गिरधारी, सावरिया गिरधारी, गिरधारी बनवारी, गिरधारी बनवारी, मैं तो जाऊं पर बनी सावरिया गिरधारी, मैं तो जाऊं पर बनी सावरिया। गोपाल कृष्ण भगवान की जय। द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण